नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डुईंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाटा रिप्रेझेंटेशनचे क्वेश्चन्स करणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, आणि काही मॉक टेस्ट पण करू. ओके, जर तुम्ही मागचे जर व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा. बिकॉज त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कॉम्प्युटर मीन्स कॉम्प्युटर ऑर्गनायझेशनचे 3 लेक्चर्स केले आहे. 3 लेक्चर्स मीन्स प्रत्येक लेक्चरमध्ये 50 क्वेश्चन्स, म्हणजे 3 लेक्चरमध्ये 150 आपण पूर्ण MCQ कव्हर केले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा. बिकॉज ते व्हिडिओ तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पडेल फॉर महाराष्ट्र MPSC ओके, आणि ते 3 जर व्हिडिओ बघितले तर जास्त काही तुम्हाला एफर्ट द्यायची गरज पडत नाही. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाटा रिप्रेझेंटेशन करणार आहोत. ओके, मोस्टली आपण काय करू, डाटा रिप्रेझेंटेशनचे 5 लेक्चर्स करू. वाय 5 लेक्चर्स? बिकॉज तिथे आपण प्रत्येक लेक्चरमध्ये इझी, मिडियम, हार्ड आणि मिडियमचे 2 लेक्चर्स करू आणि इझीचे 2. बिकॉज जे आपलं ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, हेक्साडेसिमल हे एका 3 लेक्चरमध्ये करत नाही. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये स्वागत करतो. या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लिंकवर जाऊ शकता. तुम्ही तिथे सबस्क्राईब करू शकता. ओके, चला मग आजच्या व्हिडिओमध्ये बघूया डाटा रिप्रेझेंटेशनचे इझी लेवलचे क्वेश्चन्स. ओके, चला पहिल्यांदा फर्स्ट क्वेश्चन आहे, विच नंबर सिस्टीम युजेड बाय कॉम्प्युटर्स? सोपे आन्सर कोणाला पण येऊन जाईल. फर्स्ट आन्सर आहे डेसिमल, दॅट इज अ रॉंग आन्सर. ओके, चला मग पहिला क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच नंबर सिस्टीम युजेड बाय कॉम्प्युटर्स? ओके, पुन्हा रिपीट करून सांगतो मी. विच नंबर सिस्टीम युजेड बाय कॉम्प्युटर्स? सोपे आन्सर कोणाला पण येऊन जाईल. फर्स्ट डेसिमल, दॅट इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर बायनरी इज अ राईट आन्सर. वाय बायनरी राईट आन्सर? बिकॉज कॉम्प्युटर काय यूज करतो? 0 अँड 1s. ओके, वाय बायनरी काय यूज करतो? 0 अँड 1s. दॅट इज राईट आन्सर. ओके, पी इज अ राईट आन्सर. बायनरी यूज द 0 अँड 1s. आणि त्यानंतर सांगते तुम्हाला डेसिमल काय यूज करते? 10 डिजिटपर्यंत. ओके, मोस्टली 9 डिजिट करायचं. त्यानंतर येते बायनरी 0 अँड 1s. ओके, त्यानंतर येते ऑक्टल येते 7पर्यंत. ओके, त्यानंतर येते हेक्साडेसिमलमध्ये तुम्हाला ABCD यूज होते 10 नंतर. ओके, फर्स्टचा आन्सर आहे विच नंबर सिस्टीम युज बाय कॉम्प्युटर्स? बी, बायनरी नंबर सिस्टीम. ओके, कॉम्प्युटर वर्क्स ऑन 0 अँड 1s. त्यानंतर येते सेकंड क्वेश्चन्स, हाऊ मनी डिजिट आर युज्ड बाय बायनरी नंबर सिस्टीम्स? ओके, हाऊ मनी डिजिट आर युज्ड बाय बायनरी नंबर सिस्टीम? इझी लेवलचा क्वेश्चन आहे. 2. ओके, 2 म्हणजे नंबर्स कोणचे यूज करतात? 0 अँड 1s. दॅट वाय किती डिजिट यूज करतात? 2. दॅट इज राईट आन्सर. 10 डिजिट कोणासाठी यूज होते? डेसिमलसाठी. 8 डिजिट कशासाठी यूज होते? रॉंग आन्सर आहे. त्यानंतर 16 डिजिट कोणासाठी यूज होते? हेक्साडेसिमल. ओके, दॅट इज रॉंग आन्सर. फर्स्ट आपला सेकंड आन्सर आहे बी, सी, 0 अँड 1s. ओनली 2 डिजिट यूज करते. ओके, त्यानंतर थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज अ डेसिमल इक्विलंट टू बायनरी नंबर सिस्टीम्स? ओके, या नंबरचा आपले इक्विलंट डेसिमल काढायचा आहे. ओके, तुम्हाला मी माझ्याकडे लक्ष द्या. पहिल्यांदा काय करायचं? नंबर लिहायचा. नंबर लिहून घ्यायचा. नंबर लिहिला. ओके, त्यानंतर काय करायचं? 1पासून स्टार्टिंग कॅल्क्युलेशन चालू करायची. 1, त्यानंतर 2, त्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं, त्यानंतर होते 4. ओके, आता काय करायचं? ज्या नंबरमध्ये आपल्याला डॅश दिसत आहे, डॅश मीन्स हे आपल्याला आकृती दिसत आहे, 1 दिसत आहे, त्या नंबरलाच कॅल्क्युलेट करायचं. ओके, त्या नंबरला कसं कॅल्क्युलेट करायचं? या नंबरमध्ये काय किती आहे? नंबर आहे, या नंबरमध्ये डॅश आहे. ओके, हा नंबर यूज करायचा. किती झाले? 4. ओके, त्यानंतर अजून येते या नंबरमध्ये डॅश आहे, इथे किती व्हॅल्यू आहे? 1. 1 + 4 + 1 5. 4 + 1 5. 5 इज द राईट आन्सर. ओके, सिम्पलचा फंडा आहे. 5 इज द राईट आन्सर. ओके, काय करायचं पुन्हा सांगतो मी. पहिल्यांदा नंबर लिहायचा. पहिल्यांदा नंबर लिहिल्यानंतर ज्या नंबरमध्ये आपल्याला 1 दिसत आहे तोच नंबर कॅल्क्युलेट करायचा. आणि इथं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. त्यानंतर फर्स्टमध्ये 1 येईन, त्यानंतर 2 येईन, त्यानंतर 4 येईन, 4 नंतर मल्टिप्लिकेशन होत आहे 8ची मल्टिप्लिकेशन करायची 16ने, 16 बाय मल्टिप्लिकेशन बाय 32. ओके, समजा तुम्हाला? ओके, दॅट इज द राईट आन्सर. थर्डचा आन्सर काय? 101ची व्हॅल्यू काय? डेसिमल 5. ओके, त्यानंतर येते व्हॉट इज अ बायनरी इक्विलंट टू डेसिमल नंबर 2? ओके, हे बाय नंबर 2 आहे आपल्या. आता कसं कॅल्क्युलेट असेल तुम्ही? तो आपल्याकडे नंबर आहे, बायनरी नाही आहे. त्यानंतर काय करायचं? सिम्पलचा फंडा, 1 त्यानंतर 2. ओके, मी तुम्हाला सांगितलं 1 2 मल्टिप्लिकेशन करायचं. जे आता आपल्याला 2 कॅल्क्युलेट करायचे, म्हणजे 2चा 2 सम करायचे आहे. म्हणजे आपल्याला आपण कोणाला कोणते नंबर जर घेतले तर 2 होईल,
आपण याला जर घेतलं तर टू होऊन जाईल आणि झिरो आपल्याला गरज नाही. तर झिरोला 1 करून टाकायचं, 1ला 0 करून टाकायचं, आपली व्हॅल्यू निघाली 0 आणि 1. ओके, मग तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो मी. आपला काय कॅल्क्युलेट करायचा, थांबा आपण हा दुसरा नंबर घेऊया, 3 घेऊया. हां ओके, आपला 3 कॅल्क्युलेट करायचा. सर्वात पहिली स्टेप काय करायची, आपली नंबर सिस्टीम काढायची. 1, त्यानंतर 2, त्यानंतर 4, त्यानंतर 8. ओके, आता आपल्याला 3 क्रिएट करायचा आहे. 3 क्रिएट कसं करायचा, 3ला कोणते नंबर घेतल्यानंतर आपलं 3 क्रिएट होईल. आपण जर 2ला घेतल्या, 2ला आणि 1ला घेतला तर 3 तयार होते. हे आपलं ॲन्सर तयार झालं. आणि अजून एकदा ज्या नंबरमध्ये आपल्याला गरज नाही, घ्यायची गरज नाही, त्याला 0 जायचा, याला 0 जायचा, याला 0 जायचा. आता आपला नंबर काय तयार झाला, 1 1 इज अ राईट आन्सर. ओके, समजा जाईल तुम्हाला. पहिल्यांदा आपल्याची नंबर सिस्टीम लिहायची. नंबर सिस्टीममध्ये कोणत्या 2 व्हॅल्यूची सम आपल्याला डेसिमल व्हॅल्यू दिली त्याचं होते, ते होत असेल त्याला सिलेक्ट करायचं. ओके, व्हॉट इज द नंबर ऑफ बी इक्वल टू 0 and 1. ओके, ए इज द राईट आन्सर. त्यानंतर येते अजून एक की मी याच्या ते टॅगने दिले आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, यामध्ये खूप असे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आले आणि काही मॉक टेस्ट पण आले. आणि कोणचे लेक्चर्स आहे, कोणचे जे क्वेश्चन आहे ते 2014 2016मध्ये विचारले गेले आहे. मी ते राईट केलेली नाही, तो खूप टाईम वेस्ट होत होता. ओके, त्यानंतर येते 5वा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग हेक्साडेसिमल डिजिट. विच ऑफ द फॉलोइंग हेक्साडेसिमल डिजिट. सोपी आन्सर आहे, जी पण हेक्साडेसिमलमध्ये येत नाही, त्यानंतर एच पण येत नाही, त्यानंतर एफ येते. ओके, तुम्हाला माहिती असेल ABCD यूज होते ना, दॅट वाय. ABCD कितीपर्यंत यूज होते, A to F पर्यंत यूज होते, दॅट वाय एफ इज राईट आन्सर. ओके, हेक्साडेसिमल तुम्हाला सांगितलं मी 60 म्हणून यूज होते. ओके, त्यानंतर येते व्हॉट इज द बेस ऑफ डेसिमल नंबर सिस्टीम. सोपी आन्सर आहे 10. अजून तुम्हाला सांगून देतो, टू बेस कोणाचा आहे, 2 बेस बायनरीचा. 60 बेस कोणाचा आहे, 16 बेस आहे हेक्साडेसिमलचा. आणि 7 डिजिट आहे आपल्या ऑक्टलचा. ओके, आपलं व्हॉट इज द डेसिमल नंबर सिस्टीम बेस 10. ओके, त्यानंतर येते 7वा क्वेश्चन, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ हेक्साडेसिमल ए इन व्हॅल्यू. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ हेक्साडेसिमल ए. इकडं समजून घ्यायचं महत्त्वाचं आहे, एची व्हॅल्यू काय आहे, एची व्हॅल्यू काय आहे हेक्साडेसिमलमध्ये. आपली डेसिमलमध्ये व्हॅल्यू काय आहे, त्याचं काय करतात हेक्साडेसिमलमध्ये 9पर्यंत आपले नंबर्स यूज करतात. 10पासून ते हे अल्फाबेट यूज करतात. अल्फाबेट म्हणजेच 10पासून अल्फाबेट चालू होतात. फर्स्ट अल्फाबेट कोणता राहते आपलं 10ला, ए. ए इज द राईट आन्सर. ओके, त्यानंतर जर 11 विचारलं तर 11ला कोणता डिजिट, आपला 11ला कोणता डिजिट येईल, आपला अल्फाबेट येईल बी. जसं समजून घ्यायचं म्हटलं की 10पासून आपले अल्फाबेट चालू होतात. 10ला आपण ए करायचं, 11ला बी, 12ला सी. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ हेक्साडेसिमल ए. एला आपण 10पासून स्टार्ट होत आहे, तर आपली व्हॅल्यू करायला ए बी. ओके, 10 व्हॅल्यू. त्यानंतर येते विच नंबर सिस्टीम यूजेस द डिजिट 0 and 7. तुम्हाला मगाशी सांगितलं मी ऑक्टल, 0 and 7 ऑक्टल यूज करते. ओके, दॅट 0 and 1 डेसिमल 10 यूज करते आणि ऑक्टल 0 and 7 यूज करते. हेक्साडेसिमल पण 60 यूज करते. ओके, ऑक्टल इज द राईट आन्सर. व्हॉट इज द स्मॉलेस्ट बायनरी नंबर्स. ओके, तुम्हाला स्मॉलेस्ट बायनरी नंबर विचारला आहे. स्मॉलेस्ट बायनरी नंबरमध्ये काय येतो, आपल्याला किती व्हॅल्यू राहते आपल्याजवळ, 2 व्हॅल्यूज. 2 व्हॅल्यूमध्ये 0 and 1. 0 1 राहतात है ना, तर 1 मोठा आहे की 0, मोठा कोण आहे 1. मग आपलं स्मॉलेस्ट काय आहे 0. वाय, बी इज राईट आन्सर. स्मॉलेस्ट नंबर इज 0. ओके, बायनरीमध्ये. ते जर तुम्हाला याच्यात जर विचारला डेसिमलमध्ये पण 1 येतो, पण का आपलं 0 येतो तोटे. 9चा आन्सर आहे द स्मॉलेस्ट बायनरी नंबर इज 0. ओके, त्यानंतर येते 10वा क्वेश्चन, व्हॉट इज द डेसिमल व्हॅल्यू ऑफ बायनरी 0. तुम्हाला मग सांगितलं मी कसं कॅल्क्युलेट करायचं. पहिल्यांदा आपले नंबर लिहायचा, नंबर लिहिला आपण 10. त्यानंतर आपली जी व्हॅल्यू कशी काढायची, 1पासून स्टार्ट करायचं, 1 2 मल्टिप्लिकेशन करायचं 4, त्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं 8. ओके, ज्या नंबरमध्ये आपल्याला डॅश दिसत आहे, डॅश मीन वन्स, कोणत्याही नंबरमध्ये आपल्याला डॅश दिसत आहे, या नंबरमध्ये डॅश दिसत आहे, तर या नंबरची व्हॅल्यू काय आहे 2. आन्सर काय झालं 2. ओके,
ज्या नंबरमध्ये आपल्या डॅश दिसत आहे तो नंबरची सम करायचं. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, एक आपला हा नंबर दिला आहे 101. ओके, आता याला आपल्याला सम करायचं आहे, याची व्हॅल्यू काढायची. काय करायचं, या नंबरमध्ये काय डॅश दिसत आहे, हा नंबर कॅल्क्युलेट करायचा, 4 झाला. ओके, या नंबरमध्ये डॅश दिसत आहे, याचा नंबर किती आहे 1, 4 आणि 1 5, आन्सर काय होईल 5. ओके, आपला आन्सर काय, व्हॉट इज द डेसिमल व्हॅल्यू ऑफ 0102 व्हॅल्यू. ओके, त्यानंतर येते 11 क्वेश्चन, हाऊ मनी बीट्स मेक वन निबल्स. हाऊ मनी बीट्स मेक वन निबल्स. ओके, 1 निबल इज इक्वल टू 4. तुम्हाला निबल मीन्स हाफ, 4 बीट्स. ओके, त्यानंतर येते 12 क्वेश्चन्स, हाऊ मनी बीट्स मेक 1 बाईट्स. हाऊ मनी बीट मेक 1 बाईट्स. फर्स्ट ऑप्शन आहे 4 बीट, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर सेकंड आहे 6 आन्सर, दॅट इज रॉंग आन्सर. अँड सी आहे 8, दॅट इज राईट आन्सर. 1 बाईटला किती, 1 बाईटला 8 बीट राहतात, दॅट वाय हाऊ मनी बीट्स मेक 1 बाईट्स, 8 बीट्स. ओके, स्मॉलेस्ट पण आहे बीट्स. ओके, तुम्हाला जर विचारलं स्मॉलेस्ट बीट्स, हे स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ बाईट्स काहीतरी आहे क्वेश्चन्स तो, त्यामुळे बाईट येते. त्यानंतर येते व्हॉट इज द बायनरी नंबर इक्विलेंट डेसिमल 1. ओके, हा इझी लेवलचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द बायनरी इक्विलेंट ऑफ डेसिमल नंबर 1. तुम्हाला मग सांगितलं आहे की कोणाला व्याख्या येते. आपण सिंपल फंडा काय करायचा, असं लिहायचं, मल्टिप्लिकेशन करायची, आपला काय नंबर दिला आहे 1, कोणाला इक्विलेंट आहे 1शी, आन्सर काय होईल बी 1. ओके, तेराचा आन्सर आहे बी 1. त्यानंतर 14 क्वेश्चन येते, विच इज अ नॉट नंबर सिस्टीम. विच नॉट अ नंबर सिस्टीम, याचा आन्सर तुम्हीच देऊन द्या, मी काही आन्सर देत नाही याच्यात. ओके, सिम्पल आहे, बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल आहे, त्यानंतर डेसिमल आहे, त्यानंतर अल्फाबेटिकली आहे. ओके, याचा आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी काही आन्सर याचा देत नाही. ओके, 14 आन्सर विच नॉट अ नंबर सिस्टीम, कमेंटमध्ये नक्की सांगा, बिकॉज एक कमेंट तुमची मला खूप मोटिवेट करते. त्यानंतर येते 15 क्वेश्चन्स, व्हॉट इज अ डेसिमल व्हॅल्यू ऑफ हेक्साडेसिमल एफ. व्हॉट इज अ डेसिमल व्हॅल्यू ऑफ हेक्साडेसिमल एफ. मी तुम्हाला पुन्हा सांगितलं होतं की आपलं नंबर सिस्टीम कसं यूज करतो, 10ला कसं कोणता यूज करतो आपण, ए. 11ला काय यूज करतो, बी. 12ला यूज काय करतो, सी. 14ला काय यूज करतो, डी. 15ला काय यूज करतो, एफ. मग आपल्या 15चा आन्सर काय होईल, एफचा आन्सर काय होईल 15. ओके, एफचा आन्सर काय होईल 15. फक्त तुम्हाला महत्त्वाचं की जरा तुम्ही समजून घ्या पहिले पुन्हा एकदा, हेक्साडेसिमलला कशाला म्हणतात, म्हणजे त्याची नंबर सिस्टीम लक्षात ठेवा, त्यानंतर तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲडिशन मल्टिप्लिकेशन करू, सिंपल फंडामध्ये. तुम्हाला जर बायनरी मल्टिप्लिकेशन येत नसेल तर मी तुम्हाला सिंपल फंडामध्ये सांगून देतो, तुम्हाला बायनरी मल्टिप्लिकेशन शिकायची गरज पडत नाही, ट्रिकने समजून सांगेल. ओके, त्यानंतर 16 क्वेश्चन, व्हॉट इज अ MSB स्टँड फॉर. MSB स्टँड फॉर, हे पुन्हा हे महत्त्वाचं क्वेश्चन आहे. MSB स्टँड फॉर मोस्ट सिग्निफिकंट बिट. मोस्ट सिग्निफिकंट बिट. ओके, 16चा आन्सर आहे मोस्ट सिग्निफिकंट बिट्स. ओके, त्यानंतर येते LSB सोपे आन्सर आहे. LSB लेस्ट सिग्निफिकंट बिट्स. ओके, लास्ट सिग्निफिकंट बिट पण रॉंग आन्सर आहे. आन्सर आहे याचं लेस्ट सिग्निफिकंट बिट्स. ओके, लेस्ट सिग्निफिकंट बिट्स. त्यानंतर येते 17 क्वेश्चनचा आन्सर आहे लेस्ट सिग्निफिकंट बिट्स. त्यानंतर येते 18 क्वेश्चन्स, बायनरी नंबर 0 रिप्रेझेंट. बायनरी नंबर 0 रिप्रेझेंट काय रिप्रेझेंट करते, पॉझिटिव्ह व्हॅल्यू, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर निगेटिव्ह व्हॅल्यू, ते पण रॉंग आन्सर राहणार. त्यानंतर नो व्हॅल्यू, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर फर्स्ट ऑप्शन आहे 0 इज राईट आन्सर. ओके, 0 कशाला रिप्रेझेंट करतो रे, 0 रिप्रेझेंट कशाला करतो, 0 रिप्रेझेंट करतो 0ला, पॉझिटिव्ह व्हॅल्यूला करत नाही, निगेटिव्ह व्हॅल्यूला करत नाही, नो व्हॅल्यूला करत नाही. आणि अजून एक काय करतात की बायनरी, या महाराष्ट्र MCETमध्ये ते घेऊन विचारतं क्वेश्चन. हा खूप इझी लेवलचा क्वेश्चन होता, पण खूप विद्यार्थी कन्फ्यूज झाले सण कसं काय करायचं आहे, 0 रिप्रेझेंट कशाला करतो. ओके, त्यानंतर येते 19 क्वेश्चन. हा क्वेश्चन लास्ट इयरला पण आला होता. ओके, बट विच नंबर सिस्टीम बेस 16. फर्स्ट ऑप्शन आहे बायनरी, आपला बेस 2 आहे असं माहीत आपल्याला. त्यानंतर येते ऑक्टलला पण 7 बेस आहे, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर डेसिमल आपण 10चा बेस यूज करतो.
त्यानंतर हेक्साडेसिमल तिथे राईट आन्सर. हेक्साडेसिमलला आपण 16चा बेस यूज करतो. ओके, 16चा बेस म्हणजे आपण ते अल्फाबेटिक यूज करतो ना. त्यानंतर येते विच नंबर विसा क्वेश्चन येते, व्हॉट इज अ ऑक्टल इक्विलेंट ऑफ डेसिमल नंबर 8. व्हॉट इज अ ऑक्टल इक्विलेंट टू डेसिमल नंबर 8. याचा आन्सर आहे 8. याचा आन्सर आहे बी 10. ओके, त्यानंतर येते विच एकचा क्वेश्चन येते, विच डिजिट नॉट इज इट ऑक्टल सिस्टीम. विच डिजिट नॉट ऑक्टल सिस्टीम. ऑक्टल सिस्टीम किती पण लिमिट आहे, त्याची बेस किती आहे 10. तर मग 60 त्यामध्ये येते, 5 त्यामध्ये येते, 8 येते का नाही येत, बिकॉज त्यापासून त्याचे नंबर संपतात. पण त्याचे आन्सर काय आहे ऑक्टलचा सी 8 डिजिट. ओके, त्यानंतर येते 12th 22 क्वेश्चन येते, बायनरी 111 रिप्रेझेंट डेसिमल्स. ओके, हे नंबर रिप्रेझेंट करतो. याचं कॅल्क्युलेशन करा बरं. किती होते 2 4 6 7. ओके, तुम्हाला मग सांगितलं मी, ज्या नंबरमध्ये आपल्याला डॅश दिसत आहे तो नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. ए नंबर कॅल्क्युलेट करायचा, या 3 नंबरचा कॅल्क्युलेट करायचा, आणि 3 नंबरचं कॅल्क्युलेशन किती होती 7. ओके, 1 रिप्रेझेंट डेसिमल 7. ओके, ज्या नंबरमध्ये तुम्हाला डॅश दिसत आहे तो नंबरच्या त्याची व्हॅल्यू सम करायची. ओके, आपण जसं इथून 3 दिला तर आपल्या 3 याच्यातनी आपल्या डॅश आहे, तर आपण 3 याचा सम केला 4 2 + 7. ओके, 7 इज राईट आन्सर. आणि मोस्टली ते हार्डली विचारत नाही. कोणी जर म्हणत असेल की मी मॉडचा यूज करतो, छान आहे मॉडचा यूज करा, पण मोस्टली काय होतात की शॉर्टच विचारतात. तुम्हाला मॉडची काही गरज पडत नाही. तुम्हाला लार्ज असले, तुम्हाला जर ते येत असेल 1 2 4 80 60 त्याचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत असेल, तर मॉडचा यूज करायचा नाही. बिकॉज ते मॉडमध्ये तुम्हाला खूप वेळ लागेल, तुम्हाला त्याचं हे काढायला लागेल. ओके, दॅट वाय मी तुम्हाला सिम्पल ट्रिक सांगत आहे. मोस्टली शॉर्टलीच विचारतात. त्यानंतर येते 23वा क्वेश्चन, हेक्साडेसिमल डिजिट इन्क्लूड 0 and 9 आणि A to 5 A to F. ओके, हे आपण ऑक्टलसाठी यूज करतो, हे आपल्या डेसिमलसाठी यूज करतो. हे दॅट इज रॉंग आन्सर आहे. हे सी इज राईट आन्सर. लेटर्स अँड नंबर्स यूज करते. त्यानंतर 24वा क्वेश्चन येते, विच इज द लार्जेस्ट सिंगल डिजिट नंबर्स. विच इज द लार्जेस्ट सिंगल डिजिट नंबर्स. विच इज द लार्जेस्ट सिंगल डिजिट नंबर्स. ओके, याचा आन्सर आहे बायनरी नंबरमध्ये विचारत आहे, याचा आन्सर आहे बी. विच इज द लार्जेस्ट सिंगल डिजिट इन बायनरी म्हणत आहे, आपल्याला डेसिमल म्हणत नाही. डेसिमल म्हटलं असतं आपल्याला हेच राईट, डी इज द राईट आन्सर असतं. आपल्याला इथे विचारत आहे बायनरीमध्ये आपला आन्सर काय आहे बी. आपण बायनरीमध्ये Y1 किंवा व्हॅल्यू वाय राईट आहे, बिकॉज आपण बायनरीमध्ये 0 and 1च यूज करतो ना. 0 लहान झाला, 1 लार्ज झाला. ओके, विच इज द लार्जेस्ट सिंगल डिजिट नंबर्स इन बायनरी 1. त्यानंतर लास्टचा क्वेश्चन येते, डाटा इन कॉम्प्युटर रिप्रेझेंट बायनरी फॉर्म्स. हे महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला जो कॉम्प्युटरमध्ये आपण जेवढं पण इन्फॉर्मेशन स्टोअर करायचा प्रयत्न करतो, ते सगळे बायनरी फॉर्ममध्ये यूज होते. बायनरी फॉर्म मीन्स 0 and 1s. ओके, दॅट वाय डाटा इन कॉम्प्युटर रिप्रेझेंट बाय बायनरी फॉर्म्स. ओके, या व्हिडिओमध्ये आपण कमसे कम 25 क्वेश्चन्स केले आहे, आणि काही 25 क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहेत. आणि अजून एक की तुम्ही जर किती क्वेश्चन सॉल्व केले हे पुन्हा एकदा सांगा मला, याच्या कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर 20 ते 25 जर क्वेश्चन जर केलेत तर एक्सिलेंट तुमचा स्कोर राहील, आणि 50-90 केले तर गुड. आणि जर तुम्ही जर बिलोमध्ये जर येत असाल ते 50मध्ये, तुम्हाला अजून त्याच्यावर प्रॅक्टिस करायची गरज आहे. बिकॉज 15 क्वेश्चनमध्ये काही होत नाही. तुम्ही जर 20-25मध्ये रेंजमध्ये असाल तर खूप झाले समजा, बिकॉज तुमचा तर पूर्ण जर कॉन्सेप्ट क्लिअर झाला आहे. ओके, पुन्हा एकदा आपण या व्हिडिओमध्ये 25 क्वेश्चन्स केले आहे, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आणि अजून 25 क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण देणार आहे कमेंटमध्ये. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, मी त्याला फक्त टॅग ॲड केला नाही आहे. ओके, आणि अजून एक पुढच्या लेक्चरमध्ये आपण इझिएस्ट लेवलचे क्वेश्चन करू. त्यानंतर करू मिडियम लेवलचे 2 आणि एक हार्ड लेवलचा. बिकॉज हे बायनरीमध्ये खूपदा क्वेश्चन विचारतात, 7 मार्क्सचे क्वेश्चन विचारतात कधी कधी, म्हणजे 3 MCQ राहतात. मी लास्ट इयरचा सोडून जे त्यानंतरचे हे इयर आहे त्यामध्ये प्रत्येक वेळेस 2 किंवा 3 क्वेश्चन्स आले आहे डाटा रिप्रेझेंटेशनचे. ओके, दॅट वाय मी म्हणतो 5 लेक्चर करू आपण या विषयावर. ओके, आणि
पुढच्या लेक्चरमध्ये इझी लेवलचे करू. त्यानंतर आपण ॲडिशन मल्टिप्लिकेशन करू आणि त्या हार्डमध्ये कोरमध्ये करू, म्हणजे कोर लेक्चर्स. ओके, चला पुन्हा एकदा एज्युकेशन कोड मराठीमध्ये तुम्ही स्वागत करतो. म्हणजेच लास्टला व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा, बिकॉज एवढं जर मटेरियल आहे जमा करायला खूप मेहनत लागते. ओके, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.